आता काय आज हिसाब किताब घेऊन बसलाय? ताई तुला काय सांगू, मुरबाड मधल्या काही कस्टमरांचा माझा विश्वासच तोडून गेलेला आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. कारण का त्यांना मी प्रेमा खातीर एक खास कस्टमर न ओळखता पहिल्यांदा माझ्याकडे शॉपिंगला आली ना 7,000ची उधारी घेऊन गेली. त्यांचं आडनाव आहे रोठे. ती व्यक्ती मला आज 9 महिन्यापासून पकवते की दादा उद्या देते परवा देते. त्या व्यक्तीने कान खोलून ऐका. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सद्दाम भाई 2500 रुपये उधारी बाकी है. 2500 या 2600 रुपये ते पण लवकरात लवकर दुकान पे लाके दो. बात तो सही है. अरे अल्ताफ भाई आजारी झालास ना भरपूर यार, पैसे आणून दे ना. 1950 आहे, मम्मीच्या बर्थडेला कपडे नेले होतेस तू. ये क्या बात करता है यार. म्हणून सांगतोय उधारी ठेवणाऱ्यांनो करणी बिरणी करील तुम्हाला. जर माझी उधारी आणून नाही दिली लवकरात लवकर तर लक्षात ठेवा, कुठली सिमरन सिलेक्शन मुरबाड. चल 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 चल, गाडी स्टार्ट कर. टीडीसी बँकेच्या समोर पहिला मजला. कारण दिवाळी आले, मंदी चालू आहे खूप, भाडा भरायला पैसे राहिले नाही. तुमच्या मुलेच तुम्ही असे जर 10 जण भेटले ना, कल्याण झाला माझ्या जीवनात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. म्हणून प्रत्येकाची नावं नाही घेत. लवकर लवकर माझी उधारी आणून द्या. विराज जीएफ साठी ड्रेस नसता, जीएफ गेली पळून तुरायला घरी, म्हणून तू पण पैसे आणून दे. परत एकदा सांगतोय लवकरात लवकर आमची उधारी जमा करा, नाही तर मी करणी करीन. धन्यवाद, थँक्यू.